वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर डिप्लोमा सेमिस्टर 1चा जो सब्जेक्ट आहे बेसिक मॅथमॅटिक्स याचा सिलेबस डिटेलमध्ये स्टडी करू। तशीच याची मार्किंग स्कीम कशी असेल, एग्जाम स्कीम कशी असेल हे सुद्धा आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे। आणि सिलेबसमध्ये कुठला चॅप्टर स्टडी करायचं आहे, चॅप्टरला वेटेज किती असणार हे सुद्धा आपण इथे डिटेलमध्ये ॲनालिसिस करू। बघा, असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, लास्ट इयरचे क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन, त्याचे सब्जेक्टचा फुल्ली रेकॉर्डेड कोर्स हवा असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। मग आता सिलेबस आपण डिटेलमध्ये स्टडी करू इथे। बघा, फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग सेमिस्टर 1 के स्कीम। बघा, MSBT म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन एव्हरी 4 इयर काय करते, इथे सिलेबस अपडेट करते। तसं के स्कीमच्या अगोदर इथे आय स्कीम होती, आय स्कीमच्या अगोदर तिथे जी स्कीम होती। बघा, आता जो रनिंग सिलेबस चालू आहे तो के स्कीमचा सिलेबस चालू आहे। आणि के स्कीमच्या सिलेबसमध्ये आपण इथे सब्जेक्टला कोर्स बोलतो। बघा, बेसिक मॅथमॅटिक्स कोर्स, आणि हा ऑल ब्रांचसाठी कॉमन आहे, म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, कम्प्युटर, IT, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, AIML, AIDS आणि डेटा सायन्स सगळ्यांसाठी हा सिलेबस कॉमन आहे। म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्सचा सिलेबस इथे कॉमन आहे। तर बघा, याची थेरी एक्झाम जी होईल ती 70 मार्क्सची होईल आणि तुमची युनिट टेस्ट किंवा क्लास टेस्ट होईल 30 मार्क्सची। असं तुमचं टोटल 100 मार्क्सचा पेपर असेल। 70 + 30 100 मार्क्स। इथे 70 मार्क्स जो असेल बोर्डाकडनं होईल, म्हणजे MSBTकडनं होईल, आणि युनिट टेस्ट तुमची कॉलेजमध्ये होईल। बघा, सर्वात पहिले आपण टीचिंग स्कीम म्हणजे मार्किंग स्कीम समजून घेऊ कशी असणार आहे ती, तुम्ही म्हणजे पासिंग किती असेल ती। बघा, तुमची इथे बोर्डाची एक्झाम असेल 70 मार्क्सची आणि तुमची युनिट टेस्टचा ॲव्हरेज इथे असेल 30 मार्क्स, असं तुमचं आहे 100 मार्क्स, असं तुमचं आहे 100 मार्क्स। आता इथे काय आहे, 30 मार्क्सच्या 2 तुमच्या टेस्ट होतील। 30 मार्क्सच्या तुमच्या इथे 2 टेस्ट होतील, युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2 किंवा क्लास टेस्ट 1, क्लास टेस्ट 2। समजा याचं ॲव्हरेज इथे पकडलं, समजा असं ॲज्युम करू तुम्हाला इथे 10 मार्क भेटले आणि इथे तुम्हाला 20 मार्क भेटले। 30 आउट ऑफ 10 भेटले, 30 आउट ऑफ 20 भेटले, तर 60 आउट ऑफ किती झाले, 30। याला आपण कन्वर्ट केलं ॲव्हरेज, तर याला 30मध्ये कन्वर्ट केलं तर किती होईल, 30 आउट ऑफ 15 किती होईल, 30 आउट ऑफ 15। म्हणजे तुमचं समजा इथे तुम्हाला मार्क ॲव्हरेज किती पकडला जाईल, 15 मार्क्स। आता लक्षात घ्या इथे पासिंग कशी येते। आपण एक्झाम्पल घेतो आहे, इथे तुम्हाला 15 मार्क्स भेटले, 30पैकी ॲव्हरेज आपला आला 15 मार्क्स। आता तुम्हाला 70पैकी समजा इथे तुम्ही इथे 25 मार्क जरी स्कोअर केले तरी तुमचं 40 मार्क्सचं पासिंग इथं होतं आहे। नका, इथे कंबाईन पासिंग आहे, थोडं पासिंग इथे इझी करण्यात आलेलं आहे। आपण मागच्या स्कीमबरोबर कम्पेअर केलं तर आय स्कीममध्ये सेपरेट इथे पासिंग होतं, म्हणजे बोर्डाच्या एक्झाममध्ये सेपरेट पास व्हायचं होतं आणि युनिट टेस्टमध्ये सेपरेट पास व्हायचं होतं। पण इथे त्यांनी काय केलेलं आहे, एकदम इझी करून टाकलेलं आहे डिप्लोमा आता। बघा, पण तुम्हाला तिथे क्लास टेस्ट किंवा तुमच्या युनिट टेस्टवरती इथे फोकस करायचे, म्हणजे तुम्हाला डे 1 पासून तुम्हाला इथे स्टडी करायची आहे। बघा, समजा तुम्हाला इथे किती भेटले, 30पैकी 15 भेटले आणि 70पैकी तुम्ही इथे 25 जरी स्कोअर केले तरी 100 आउट ऑफ तुमचे इथे 40 मार्क्स तुमचे होतील। आता आपण थोडं एक्झाम्पल चेंज करू। असं ॲज्युम करू तुम्हाला इथे 30 आउट ऑफ 30 भेटले, 30 आउट ऑफ 30 भेटले आणि इथे तुम्ही 70 आउट ऑफ 10 जरी स्कोअर केला तरी तुमचं इथे 40 मार्क्स होऊन तुम्ही पासिंग तुमची कन्सिडर केली जाईल। लक्षात घ्या, हे तुम्हाला इथे फॉलो करावं लागेल। आणि चुकून समजा असं झालं तुम्ही इथे आता एक्झाम्पल आपण चेंज करू, समजा इथे तुम्हाला 5च मार्क भेटले, 30 आउट ऑफ तुम्हाला 5च मार्क भेटले, तर तुम्हाला इकडे 70 आउट ऑफ 35 मार्क्स स्कोअर करावं लागेल। बघा, अशा प्रकारे तुमचं कंबाईन पासिंग आहे, पण इथं पासिंग इझी आहे। युनिट टेस्टमध्ये तुम्ही चांगला स्कोअर करा, त्यासाठी तुम्हाला मी सजेस्ट केलं आपला कोर्स तुम्ही तिथे गो थ्रू करू शकता, सगळं तिथं सिलेबस कवर केलेला आहे। बघा, आता काय काय स्टडी करायचं आपण ते समजून घेऊ। बघा, अल्जेब्रामध्ये तुम्हाला इथे स्टडी करायचं आहे डिटर्मिनंट, एकदम बेसिक स्टडी करायचं आहे डिटर्मिनंट, देन मॅट्रायसेस, नंतर पार्शियल फ्रॅक्शन, हे तुम्हाला तिथे लॉगॅरिथम हे तुम्हाला स्टडी करायचं आहे अल्जेब्रामध्ये, त्याचं वेटेज आहे 14 मार्क्स। देन ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ, मल्टिपल अँगल, सब मल्टिपल अँगल, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ, त्याचं वेटेज आहे 14 मार्क्स। स्ट्रेट लाईन एकदम सिम्पल आहे, स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे अँगल बिटवीन 2 लाईन, पॅरलल लाईन, परपेंडिक्युलर लाईन, डिस्टन्स बिटवीन 2 लाईन, हे तुम्हाला स्टडी करायचं आहे 8 मार्क्ससाठी आहे। त्या डिफरन्शियल कॅल्क्युलस बघा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण डिफरन्शियल कॅल्क्युलसवरती तुमचा तिथे सेमिस्टर 2चा जो सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स त्याचं तुम्हाला इंटिग्रेशन स्टडी करायचं आहे, आणि डेरिव्हेटिव्हचं एक्झॅक्टली अपोजिट तिथे इंटिग्रेशन आहे। आणि हे दोन्ही पार्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही डिग्रीला जाल तेव्हा तिथे तुम्हाला स्टडी करायचे आहेत, कारण हे दोन्ही पार्ट तुम्हाला येत असेल तर तुम्ही डिग्रीचे न्यूमेरिकल तिथे सॉल्व करू शकता। त्यासाठी बघा, डिफरन्शियल कॅल्क्युलसला जास्त वेटेज दिलेलं आहे। डिफरन्शियल कॅल्क्युलसमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे डेरिव्हेटिव्ह, देन फंक्शन स्टडी करायचं आहे, देन
डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्हाला तिथे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह स्टडी करायचं आहे, प्लस डेरिव्हेटिव्हमध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिफिकेशन, डिवायडेशन हे रूल सगळे तुम्हाला तिथे स्टडी करायचं आहे. याचं वेटेज आहे 20 मार्क्स. आणि स्टॅटिस्टिक्स एकदम सिम्पल आहे, एकदम सिम्पल आहे पासिंग होणं स्टॅटिस्टिक्समध्ये. त्याचं वेटेज आहे 1/4 मार्क्स. स्टॅटिस्टिक्समध्ये तुम्ही मीन मीडियन स्टडी करणार, देन स्टँडर्ड डेविएशन स्टडी करणार, व्हरायन्स स्टडी करणार, रेंजचे न्यूमेरिकलची ते स्टडी करणार. बघा असा सिलेबस तुम्हाला इथे आहे. याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, चॅनल सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.